महाराष्ट्र हे परंपरा आणि संस्कृती जपणारे राष्ट्र असून कीर्तन, भजन, भारूड या सर्व संस्कृतीचा ठेवा वारकरी संप्रदाय नेहमीच जपत असतो आणि याचे उत्तम असे दर्शन आज संतवाडी या गावात बघायला मिळाले। संतवाडी या गावातील सर्व ग्रामस्थांनी आज हरिपाठ करत टाळ मृदुंगाच्या गजरात ग्रामफेरी आयोजित केली आणि या ग्रामफेरीमध्ये सर्व महिलांनी देखील सहभागी झाल्या। कोणी फुगड्या खेळल्या तर कोणी काही खेळ खेळले। सर्व महिला संसारातील सर्व कामांमधून थोडासा वेळ काढून या फेरीमध्ये मोठ्या आनंदाने सहभागी झाल्या। अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आज संतवाडी गावातील सर्व ग्रामस्थ आज इथे जमलेले आहेत। दादा नमस्कार, काय सांगाल दादा, सप्ताहानिमित्त काय कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे? हा आमचा अखंड हरिनाम सप्ताह आहे। हा सप्ताह गेले 34 वर्ष तुमच्या वाडवडिलांपासून चालत आलेली परंपरा आहे आणि आम्ही त्याचंच एक अवगुण या ठिकाणी पुढे करत आहे। सकाळी या ठिकाणी पारायण होतं, पहिला सकाळचं पहाटेचा काकडा होतं, नंतर पारायण होतं, गणपतीची आरती होती, दुपारचं जेवण 2-3 टाइम जेवण असतात, परत नियमाचं भजन, संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन
परत 11 वाजता जागर असतो. असे मी रोजचे असे कार्यक्रम असतात. 37 वर्ष झाले. 37 वर्षापूर्वी पण हा सप्ताह चालू होता, पण काही अडचण आल्यामुळं तो सप्ताह त्यावेळेला बंद पडला. मग आमच्याकडे देणगी पद्धतीवर हा सप्ताह चालू झाला आणि त्या देणगी पद्धतीवर हा सप्ताह 37 वर्ष चालू आहे. ह्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आम्ही सकाळी पहाटे 4 वाजता काकडा करतो. काकड्यासाठी भरपूर मंडळी या ठिकाणी असतात. काकडा झाल्यानंतर सकाळी 7:45 वाजता गणपतीची आरती करून पारायणाला सुरुवात करतो. पारायण झाल्यानंतर मध्येच त्यांना नाश्त्याची व्यवस्था असते. पारायणामध्ये नाश्त्याची व्यवस्था असते. या पारायणासाठी यावर्षी 48 लोक पारायणासाठी बसलेले होते. त्यानंतर 12-12:30 वाजता आम्ही दुपारचं जेवण देतो. जेवण झाल्यानंतर दुपारी 3 वाजता नियमाचे भजन असते. नियमाचे भजन झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी प्रवचनाची व्यवस्था होती. 5 नंतर 6 वाजता या ठिकाणी दररोज नियमाने हरिपाठ घेतला जात होता. हरिपाठ झाल्यानंतर 7 वाजता 7 ते 9 हरिकीर्तन होत होतं. हरिकीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी मोठी महापंगत असते. जवळपास 1000 लोक असतात. 1000 लोकांसाठी या ठिकाणी जेवणाची सोय केलेली असते. त्यानंतर या ठिकाणी जेवण झाल्यानंतर हरिजागर चालू असतो. हरिजागर झाल्यानंतर या ठिकाणी आमच्या मारुती मंदिरामध्ये 7 दिवस विनाप्रहर म्हणजे प्रारंभ झाल्यापासून सांगता होईपर्यंत अखंड विना या ठिकाणी घेतला जातो. याप्रमाणे या कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं. राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.